नवरात्रीच्या उपवासामध्ये किंवा इतर कोणत्याही उपवासामध्ये आपल्याला तिखट पदार्थांबरोबर गोड काहीतरी खावंसं वाटतं। त्यासाठी असाच एक मस्तपैकी गोड पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचं नाव आहे बटाटा जिलबी। ही जिलबी करायला सोपी असून एकदम क्रंची होते, मस्त चवीची लागते। चला तर मग बघूयात उपवासाची बटाटा जिलबी कशी करायची ते। सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। एका पॅनमध्ये पाव वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी भगर घ्यायची आहे। स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि ती अगदी 1 मिनिटच आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे दोन्हीही आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, अगदी थोडेसे कुरकुरीत करायचे आहेत। 1 ते 2 मिनिटं भाजल्यानंतर ते थंड होऊ द्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे। पावडर करताना थोडीशी जाडसरच राहते, अगदीच याचं बारीक पीठ होत नाही। अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा हा मध्यम आकाराचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर पाववाटी दही घ्यायचं आहे आणि ते या बटाट्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। मिक्सरला चांगली याची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट आपली अशा पद्धतीने तयार होईल। मस्तपैकी पेस्ट याची तयार झालेली आहे। त्यानंतर यामध्येच आपल्याला तयार केलेलं साबुदाणा आणि भगरीचं पीठ अर्धी वाटी घालायचं आहे आणि पाणी न घालता हे चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। गरज पडल्यास एखादा चमचा तुम्ही पाणी घालू शकता। इथे जिलबीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त हे मऊ असं बॅटर तयार झालेलं आहे। हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। सगळं पीठ काढल्यानंतर ते आपल्याला थोडंसं अगदी 2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। पीठ फेटल्यामुळे हलके होते आणि जिलेबीसुद्धा आपली मस्तपैकी फुगते। फुगल्यामुळे त्यामध्ये पाकसुद्धा चांगला शिरतो। त्यामुळे जिलेबीचं पीठ हे चांगलं फेटूनच घ्यावं। या जिलेबीमध्ये सोडा किंवा इनो मी काहीही घालत नाही। आता हे पीठ आपण झाकून ठेवूयात 5 ते 10 मिनिटं। पीठ भिजेपर्यंत मी जिलेबीचा पाक करून घेत आहे। एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे। याचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, फक्त पाक हा चिकट झालेला पाहिजे। यामध्ये केशरी रंग घालत आहे आणि हा पाक चांगला उकळू द्यायचा आहे। उकळत असतानाच आपल्याला हा पाक चेक करायचा आहे की पाक झाला की नाही। इथे आपला पाक सध्या तरी झालेला नाही, याला अजून 1 ते 2 मिनिटं उकळू द्यायचं आहे। 1-2 मिनिटानंतर आपण पुन्हा चेक करूयात। आता आपला पाक चिकट झालेला आहे, म्हणजेच जिलबीसाठी तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि विलायची पूड घालून पुन्हा चांगला ढवळून घ्यायचा आहे। आता जिलबी करण्यासाठी पीठ आपले चांगले भिजलेले आहे। यामध्ये केशरी रंग घालत आहे। तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल। मी इथे पाकामध्ये आणि जिलेबीच्या बॅटरमध्ये सुद्धा रंग घालत आहे, म्हणजे जिलेबीला रंग चांगला येतो। जिलेबी तयार करण्यासाठी इथे मी पायपिंग बॅगचा वापर करत आहे। तुम्ही दुधाच्या पिशवीचा वापर केला तरीही चालते, त्याने सुद्धा जिलबी छान येते। या पायपिंग बॅगमध्ये आपल्याला जिलेबीचं बॅटर भरून घ्यायचं आहे। बॅटर हे भरपूर भरून घ्यायचं आहे। जिलेबीचं बॅटर भरल्यानंतर पायपिंग बॅगला तुम्ही दोऱ्याने किंवा रबर बँडने किंवा एखाद्या चिमट्याने पॅक करायचं आहे, म्हणजे हे बॅटर बाहेर येणार नाही। आणि समोरचं टोक हे कट करून घ्यायचं आहे। टोक कट करताना आपल्याला किती जाड जिलबी करायची आहे किंवा बारीक करायची आहे त्यानुसार हे टोक कट करायचं आहे। जिलबी तळण्यासाठी मी एका पॅनमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। अशा पद्धतीने यामध्ये ही जिलबी आपल्याला घालून घ्यायची आहे। जिलबी सावकाश घाला, म्हणजे जिलबीचा आकार चांगला येतो। सुरुवातीला आपल्याला जिलबीचा आकार चांगला येत नाही, एखादा दुसरा घाणा झाला की मग हळूहळू प्रॅक्टिस होते आणि जिलबीचा आकार चांगला येतो। जिलबी दोन्ही साईडने चांगली तळून घ्यायची आहे। जिलबी तळत असताना तेलाचे बुडबुडे कमी झाले की जिलबी तळल्या जाते। अशाच पद्धतीने मी बाकीचे जिलब्या तयार करून घेणार आहे। ही गरम जिलबीच आपल्याला आता पाकामध्ये घालायची आहे।
गरम जिलबी पाकामध्ये घातल्यामुळे जिलबीमध्ये पाक चांगला मुरतो आणि जिलबी चांगली रसरशीत होते. 1 मिनिटानंतर जिलबी आपण अशी पुन्हा त्याची बाजू पलटी करूयात, म्हणजे दुसऱ्या बाजूनेही पाक चांगला मुरेल. आता जिलबी आपल्याला पाकामध्ये किती वेळ ठेवायची आहे, तर दुसरा घाणा अगदी तळेपर्यंत ही जिलबी आपल्याला पाकामध्ये ठेवायची आहे. दुसरा घाणा झाला की ही जिलबी काढून घ्यायची आहे आणि दुसरा घाणा पुन्हा आपल्याला पाकामध्ये टाकायचा आहे. जिलबी काढताना चांगली निथळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी सर्व जिलब्या तयार करून घेतलेल्या आहेत. दिसायला खूपच सुंदर दिसत आहेत आणि मस्त अशा रसरशीत आणि कुरकुरीत जिलब्या झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.